नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया मसाला चिकन. त्यासाठी आपण चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे आणि आज यासाठी आपण मसाला वाटण तयार केलेले आहे. आपण मसाले घेतलेले आहे, कांदे घेतलेले आहे, चिरून सांबार घेतलेला आहे, खडे मसाले घेतले आहे, जिरं घेतलेलं आहे, पान घेतलेलं आहे, फूल घेतलेलं आहे आणि आपला पतेला छान असा आता गरम होण्यासाठी आपण गॅसवर ठेवलेला आहे. तर आपला आता पतेल्यामध्ये आपण तेल सोडून देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण तेल सोडून दिलेलं आहे. त्यामध्ये आता आपण गरम मसाले सोडून देणार आहोत. त्यामध्ये आपण आता सर्वप्रथम तेलाला छान असं गरम होऊन देऊया आपण. त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले आपण सोडून द्यायचे तेलामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला सोडून दिलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे फिरून घेतलेलं आहे आपण. तर छान असं आला तेलामध्ये, छान असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये जिरं सोडून द्यायचं आपल्याला. जिराचं प्रमाण आपल्याला छान अशा पद्धतीने आता आपण जिरंही यामध्ये सोडून घेतलेलं आहे. जिराचं प्रमाण आपण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. जिरं टाकल्याने कोणत्याही नॉनव्हेजचा पदार्थ हा चवीला छान लागतो. त्यामुळे आता जिरेसुद्धा आपण यामध्ये सोडून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता नंतर आपण यामध्ये कांदे सोडून देणार आहोत. तर आपण अशा पद्धतीने कांदे छान असे 2 कांदे या आपल्या भाजीसाठी आपण चिरून घेतलेले होते. हे सुद्धा आपण आपल्या तेलामध्ये सोडून द्यायचे आपल्याला आणि छान असे लाल भडक होतपर्यंत फिरून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण कांदेसुद्धा तेलामध्ये सोडून दिलेले आहे. छान असा लाल येतपर्यंत आपण तेलामध्ये ठेवूया. तर अशा पद्धतीने याला आपण तेलामध्ये छान असं लाल येतपर्यंत फिरून घेऊ. एकदा चमच्या साहाय्याने फिरून घेऊया छान पद्धतीने. तर अशा पद्धतीने याला फिरून घेतलेलं आहे. आपल्याला गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे. तर बघू शकता आपले कांदे छान असे लाल येत आहे. यामध्ये आपण खडे मसाल्याचे प्रमाणित ठेवलेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या भाजीच्या नुसार ते प्रमाणित ठेवायचे आहे. तर आपले कांदे छान असे लाल येत आहे. त्याला आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. आपले कांदे छान असे तयार झालेले लाल आलेले आहे. त्यामध्ये आता आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सोडून द्यायचे आपल्याला. तर वाटणाला छान असं आता चमच्या साहाय्याने आपल्याला फिरून घ्यायचं आहे. वाटण फिरवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की वाटण छान असं फिरून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे. तर बघू शकता वाटण असं आपण फिरून घेतलं आहे चमच्या साहाय्याने. त्यानंतर याला छान असं तेलामध्ये शिजण्यासाठी आपण ठेवूया वाटणाला 5 मिनटं आणि चमच्याच्या साहाय्याने असं फिरत चारही बाजूने आपल्याला फिरवायचं आहे. जेणेकरून आपला जो मसाला आहे वाटणाचा तो छान असा पतेल्यामध्ये चारही बाजूने शिजला पाहिजे. तर बघू शकता आपला मसाला छान असा शिजलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये मसाले सोडून दिलेले आहे. गरम मसाला, धनिया पावडर, मिरची मसाला, हळद हे सगळे मसाले आपल्या वाटणामध्ये आपण सोडून दिलेले आहे. तर बघू शकता याला फिरून 1-2 मिनटं आपल्याला ठेवायचे आणि चमच्या साहाय्याने असं फिरवत राहायचं. याला तर्री सुटल्यानंतर यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. बघू शकता असं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. तर असं याला फिरून घ्यायचं आपल्याला चारही बाजूनी. गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे हे सगळं करताना. तर बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. त्यानंतर लगेच आपल्याला स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये सोडून द्यायचं आहे. तर आपण यामध्ये चिकन सोडून दिलेलं आहे स्वच्छ धुतलेलं. तर अशा पद्धतीने आपलं चिकन आहे ते आपण यामध्ये सोडून देऊया. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपल्याला सोडून द्यायची आहे.
तर याला थोडंसं आता फिरून घ्यायचं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने, अशा पद्धतीने. तर चारही बाजूने आपल्याला फिरून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता चारही बाजूने आपण फिरून घेतलेलं आहे. तर आपलं बघू शकता चारही बाजूने आपण फिरून घेतलेलं आहे. चिकन आपलं छान असं चारही बाजूने परतलेलं आहे. तर याला आपण शिजण्यासाठी 10 मिनटं ठेवूया. तर बघू शकता छान अशी ग्रेव्ही आपल्या चिकनला सुटलेली आहे. तर छान अशी ग्रेव्ही आपल्या चिकनला सुटलेली आहे. आपण 10 मिनटं छान असं शिजू दिलेलं आहे. बघू शकता आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे. त्याला पुन्हा आपण चारही बाजूने फिरून घेऊया. बघू शकता छान असं ग्रेव्ही सुटलेली आहे आपल्या चिकनला. बघू शकता आपलं चिकनचं टेक्स्चर खूप छान दिसत आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा 5 मिनटं शिजू द्यायचे आपल्या चिकनला. बघू शकता आपल्या चारही बाजून आपण फिरून घेतलेलं आहे आणि चिकनला आपण शिजवण्यासाठी पुन्हा एकदा ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं आता गरम मसाला सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला याला 4-5 मिनटं ठेवायचं आहे, शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता 4-5 मिनिट झालेले आहे. त्यानंतर आता यावर आपण कोथिंबीर सोडून द्यायचं आहे. चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे आणि आता थोडंसं आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे. याला ती छान अशी ग्रेव्ही येणार आहे. तर बघू शकता छान असं तरी सुटलेलं आपल्या चिकनला, छान आपलं चिकन तयार झालेलं आहे. तर रेसिपी खूप सोपी आहे, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल असा मला विश्वास आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपण आता आपल्या जेवणासाठी आपण अशा पद्धतीनं हे चिकन वाढवून घेतलेलं आहे. बघू शकता छान असं याला ग्रेव्ही सुटलेली आहे, छान असं ही भाजी दिसत आहे. तो व्हिडिओला नक्की लाईक करा.